नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजुआ, एनलाइट फाउंडेशन आणि ॲम्बिशन करिअर पॉइंट यांच्या या PSI STI ASO या ऑनलाईन मोफत कार्यशाळेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं श्रीहरी पांडव स्वागत करतो। आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे तो अर्थशास्त्र आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकतीच PSI STI चं नोटिफिकेशन बाहेर आलेलं आहे आणि मागच्या 3 ते 5 वर्षांमध्ये जितक्या पोस्ट आल्या नाहीत, म्हणजे खास करून PSI च्या दरवर्षी जास्त पोस्ट येत आहेत, पण ASO आणि STI च्या ह्या मागच्या 3 वर्षातल्या सर्वाधिक जागा असणार आहेत आणि त्यामुळे येणारी ही परीक्षा सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि मला 100% गॅरंटी आहे की सगळ्याच विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केलेली असणार आहे। पण आता नव्याने ह्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि नुकतंच ग्रॅज्युएशन झालेल्या किंवा यापूर्वी ह्या परीक्षेची तयारी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक मोफत कार्यशाळा या सर्वच चॅनल्सवर घेऊन येत आहोत आणि ही कार्यशाळा इथून पुढे साधारणपणे 4 दिवस चालणार आहे। या सत्रातील पहिलं सत्र आपण कालच बघितलं, ज्यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता श्री सतीश वसे सरांकडून पाहिलं। आज मी स्वतः श्रीहरी पांडव आपल्याला अर्थशास्त्र ह्या विषयासंदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे आणि अर्थशास्त्र हा विषय परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा महत्त्वाचा आहे आणि हा विषय हाताळत असताना नेमक्या कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, कशा प्रकारे अभ्यास करायचा, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये मी खास करून नुकतीच 4 सप्टेंबरला झालेली PSI STI ची जी प्री परीक्षा आहे तिचा पेपर समोर ठेवायचं ठरवलंय, कारण तो पेपर आपल्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण होऊ शकेल की परीक्षेचं पॅटर्न कसा बदलतोय, अर्थशास्त्राचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत आणि ह्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण अभ्यास नेमका कशा प्रकारे करायला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अर्थव्यवस्था आणि किंवा अर्थशास्त्र या विषयाचा जर अभ्यासक्रम आपल्या परीक्षेमध्ये नेमका कसा आहे हे बघितलं तर सर्वसाधारणपणे 2 टॉपिक्समध्ये हा अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे। बघा, एकूण किती टॉपिक्स आहेत तर अंदाजे 2 टॉपिक्स आहेत आणि ह्या 2 टॉपिक्समध्ये सब टॉपिक्स वेगवेगळ्या प्रकारे देण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्यांना मिळून आपल्या अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण होतो। ह्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे त्याचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्था। आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये केवळ आणि केवळ ही एवढीच महत्त्वाची घटक आपल्याला सिलेबसमध्ये देण्यात आले आहेत। ह्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आणि राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडित सगळी आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीविषयक अनेक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्याच्यासोबतच उद्योगधंदे, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी आणि मुद्रा आणि राजकोषीय नीती, म्हणजे एक प्रकारे अर्थव्यवस्थेला मूलभूत असणारे जे घटक आहेत जे आपण विविध चॅप्टर्समध्ये अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतो। जर तुम्ही अर्थशास्त्राची विभागणी बघितली तर आपण सुरुवात करतो आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या संकल्पनेपासून। याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना येते, राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडित त्याच्या सोबतच पूरक असणाऱ्या विविध प्रकारच्या संकल्पना आपण अभ्यासतो, ज्याच्यामध्ये मानवी विकासाचा अहवाल, त्यानंतर हरित GDP ची संकल्पना, ह्या अशा अनेक संकल्पना आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणाली किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये अभ्यासाव्या लागतात। तसंच शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्रामध्ये आपण बघतो की शेती म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र कशाला म्हणायचं, द्वितीय क्षेत्र कशाला म्हणायचं, तृतीय क्षेत्र कशाला म्हणायचं, अशा अनेक घटकांचा अभ्यास आपण शेती उद्योगामध्ये करतो। त्यानंतर परकीय व्यापारामध्ये आपण काय काय बघतो तर परकीय व्यापारामध्ये आपण आयात, निर्यात, भारतामध्ये होणारी विविध पदार्थांची आयात, भारतामधून निर्यात होणारे विविध पदार्थ, अशा अनेक घटकांचा आपण या सगळ्या संकल्पनांमध्ये अभ्यास करतो आणि यांचा जर आपल्याला एकत्रित अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी या सगळ्या घटकांना आपल्याला विचारात घेतलं पाहिजे। त्याच्यासोबतच दारिद्र्य आणि बेरोजगारी ही एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो ह्या परीक्षेमध्ये आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। लक्षात घ्या, दारिद्र्य आणि बेरोजगारीवर केवळ राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्येच प्रामुख्याने प्रश्न विचारले जात आहेत असं बिलकुल नाहीये। त्याच्या सोबतच आपल्याला PSI STI च्या पूर्व परीक्षेमध्ये देखील प्रामुख्याने अनेक प्रश्न हे ह्या घटकांवर विचारले जात आहेत। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की कुठले कुठले घटक महत्त्वाचे आहेत तर दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये वेगवेगळ्या ज्या समित्या आणि नियुक्त्या ज्या वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येतात, या समित्यांवर प्रामुख्याने आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्याच्यासोबतच मुद्रा आणि राजकोषीय धोरण किंवा राजकोषीय नीती हा देखील तितकाच महत्त्वाचा घटक आहे।
त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रमुख असणारे हे सगळे काही घटक आहेत आणि ह्या सगळ्या घटकांचा आपल्याला एकत्रित अभ्यास करायचा आहे. ह्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न कसे आहेत हे देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यानंतर दुसरा जो सगळ्यात महत्वाचा घटक आपल्या या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये जो सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे मुद्रा व शासकीय अर्थव्यवस्था. आता शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं आपण काय बघणं अपेक्षित आहे? शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, त्याच्यासोबतच लेख आणि त्याच्यासोबतच लेखापरीक्षण असे अनेक महत्वपूर्ण घटक आपल्याला इथं सांगितले जात आहेत. याच्यामध्ये अर्थसंकल्पाशी निगडित ज्या काही संकल्पना आपल्याला सांगितल्या जातात त्या सगळ्या इथे आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था हे दोन घटक आपल्या अर्थशास्त्रामध्ये आहेत आणि यांचा जर तुम्हाला एकत्रित अभ्यास करायचा असेल तर त्या प्रकारे प्रश्न कसे विचारले जात आहेत हे आपल्याला माहिती असणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. आता मी दरवर्षी अर्थशास्त्राची किती प्रश्नसंख्या विचारली जाते हे तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या दोन टॉपिकमध्ये त्याचं डिव्हिजन कसं आहे ते पण सांगणार आहे. अंदाजे जर मागच्या 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आपण मागोवा घेतला, जास्ती पाठीमागं म्हणजे अगदी 2013 पर्यंत जायची गरज नाहीये, आपण 2021 साली झालेली परीक्षा ते 2015 साली झालेल्या परीक्षेपर्यंतचा अभ्यासक्रम बघूया. याच्यामध्ये अंदाजे दरवर्षी अर्थशास्त्रावर, खास करून मी अर्थशास्त्र म्हणतो बरं का, अर्थशास्त्रावर कमाल 15 ते 16 प्रश्न विचारले गेलेत. किती प्रश्न विचारले गेलेत? 15 ते 16 प्रश्न हे अर्थशास्त्रावर आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्याच्यासोबतच चालू घडामोडींमध्ये काही प्रश्न हे योजनांवर विचारले जातात किंवा ध्येय धोरणांवर विचारले जातात, सरकारची ध्येय धोरणं किंवा योजना. तर हे जे घटक आहेत हे देखील मला असं वाटतं की आपण अर्थशास्त्रामध्येच इन्क्लूड करायला पाहिजेत. म्हणजे जर अंदाजे आपण बघितलं तर दरवर्षी 18 ते 20 क्वेश्चन्स हे आपल्याला अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्राशी निगडित चालू घडामोडींवर विचारले जात आहेत. याच्यामध्ये साधारण तिसऱ्या वेळेस म्हणजे साधारण 30 पासून ते 45 पर्यंत, 30 क्वेश्चन नंबर 30 पासून ते क्वेश्चन नंबर 45 पर्यंत आपल्या अर्थशास्त्राचे प्रश्न सेट क्रमांक ए मध्ये आढळतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 4 सेट्स आहेत आपल्याकडे आणि याच्यामधला जर सेट ए तुम्हाला आलेला असेल तर अंदाजे 30 ते 45 याच्यामध्ये आपल्याला अर्थशास्त्राचे प्रश्न आढळतात आणि त्यानंतर 85 ते 100च्या दरम्यान आपल्याला जे चालू घडामोडींचे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामध्ये अंदाजे असं पकडून झालं की 2 ते 3 प्रश्न 100% तुम्हाला हे अर्थशास्त्राशी निगडित योजनांवर असणार आहेत किंवा त्याच्यासोबतच सरकारची जी ध्येय धोरणं आहेत, जी अर्थविषयक आहेत त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय अर्थव्यवस्था सगळ्यात पहिल्यांदा आपण अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शासकीय अर्थव्यवस्था देखील पूरक अशा पद्धतीने बघावी लागणार आहे. आता बघूया मागच्या म्हणजेच 4 सप्टेंबर 2021 साली झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विविध घटकांवर विचारले आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न हा भारतीय अर्थव्यवस्थेची म्हणजेच पहिल्या टॉपिकशी निगडित आहे आणि हा राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडित प्रश्न आहे. कशाशी निगडित प्रश्न आहे हा? राष्ट्रीय उत्पन्नाशी. बघा प्रश्न काय विचारलाय. 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा किती टक्क्याने वाढला? आता तुम्हाला इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट माहिती पाहिजे ती म्हणजे अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे किती क्षेत्र असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे 3 क्षेत्र असतात. पहिलं असतं प्राथमिक क्षेत्र, दुसरं असणार आहे द्वितीय क्षेत्र आणि तिसरं असणार आहे तृतीय क्षेत्र. आता प्राथमिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि अजून एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे खाणकाम. विद्यार्थी मित्रांनो, खाणकामाचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो अर्थशास्त्रीय व्याख्येनुसार. त्याच्यासोबतच द्वितीय क्षेत्रामध्ये काय येणार आहेत? जवळजवळ सगळे विविध प्रकारच्या प्रक्रिया करणारे उद्योग. आता प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये कोण कोण आहे? तर याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, वस्तू प्रक्रिया उद्योग, त्यानंतर आपल्याकडे रसायन वगैरे तयार करणारे उद्योग, या सगळ्यांचा समावेश आपण ह्या द्वितीय क्षेत्रामध्ये करणार आहोत. याच्यामध्ये बांधकाम हे देखील येणार आहे. त्यानंतर ऊर्जा संसाधनांची निर्मिती हे देखील द्वितीय क्षेत्रामध्ये येणार आहे. आता ह्या सगळ्या क्षेत्राचा 1950 पासून 2013 पर्यंत वाटा किती झालाय ते बघा. जर तुम्ही 2021 ची आकडेवारी काढली तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सहज देता येईल.
2021 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये दुय्यम क्षेत्राचा वाटा 26.8% इतका आहे. म्हणजे उत्तर एकदम साधं सोपं आहे. बाकी तिन्ही ऑप्शन मध्ये हा साठा, हा वाटा जो आहे तो अतिशय जास्त दिलेला आहे. तुम्हाला जर 2021 ची जरी आकडेवारी माहिती किंवा 2020 ची जरी आकडेवारी माहिती असेल तरी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सहज देता येणार आहे. 16.7% तो 26.2% गेलाय. म्हणजे द्वितीय क्षेत्राचा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामधला किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधला वाटा किती झालेला आहे? 16.7%. म्हणजे केवळ 10% वाढ आपण मागच्या 50 ते 60 वर्षांमध्ये नोंदवलेली आहे. आणि लक्षात घ्या, ही भारतासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण ह्याच्या आधारावरच आपली पुढची औद्योगिक धोरणं ठरणार आहेत. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि प्रश्न बघा, राष्ट्रीय उत्पन्नावर आहे, म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेवर पहिला प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला बघा शेतीवर. जसं तुमचा सिलेबस आहे ना, अगदी तसेच योग्य प्रश्न विचारले जातात. काय विचारले बघा या प्रश्नामध्ये? हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. आता याचं उत्तर मी वेगळं असं सांगायची गरज नाही. मला असं वाटतंय 99% विद्यार्थ्यांना याचं उत्तर सहज देता येणार आहे. का? कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हरित क्रांतीमध्ये केवळ 2 पिकांकडे आपल्याला लक्ष द्यायला मिळालं. किंवा भारतामध्ये जी हरित क्रांती झाली ती केवळ 2 पिकांमध्ये काय झाली? यशस्वी झाली. कुठली 2 पिकं होती? तांदूळ आणि दुसरं होतं ते म्हणजे वीट. तांदूळ आणि गहू ह्या 2च पिकांसाठी हरित क्रांती यशस्वी ठरली. इतर सर्व पिकांसाठी ती तितकीशी यशस्वी ठरली नाही. आणि हेच सगळ्यात महत्वाचं आपल्या हरित क्रांतीची कमतरता म्हणून आपण ओळखतो. आता त्याच्यामध्ये देखील राईस आणि व्हीट म्हणजेच तांदूळ आणि गहू मध्ये विक्रमी उत्पादन कोणाचं झालं? तर जर आपण पंजाब आणि हरियाणा आणि वेस्टर्न उत्तर प्रदेश या 3 ठिकाणी जिथं हरित क्रांती सक्सेसफुल झाली तिथलं जर आपण मागच्या 10 वर्षाचं किंवा मागच्या 50 वर्षाचं जर उत्पादन बघितलं तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगता येईल, गहू या पिकामध्ये सर्वाधिक उत्पादन वाढ झालेली आहे. लक्षात घ्या, गहू ह्या पिकामध्ये सर्वाधिक उत्पादन वाढ झालेली आहे भारतामध्ये. कशामुळे? हरित क्रांतीमुळे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज देता यायला पाहिजे. आपण बघतो पंजाब हरियाणामधूनच मॅक्सिमम बफर स्टॉक जो काही आहे, म्हणजेच आपल्या अन्न वितरण व्यवस्थेसाठी जो गहू खरेदी केला जातो तो प्रामुख्याने कुठून घेतला जातो? पंजाब आणि हरियाणा ह्या 2 राज्यांतून. आणि तुम्हाला सद्यस्थितीला माहिती असेल, सद्यस्थितीला चालू असलेलं जे शेतकरी आंदोलन आहे ते ह्या 2 राज्यांमध्येच खास करून काय झालेलं आहे तर उठावदार आहे. याचं कारण देखील आपल्याकडे झालेली विविध प्रकारच्या ध्येय धोरणांमधील बदल हे आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे गहू. पुढचा प्रश्न बघूया बघा. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी पास करण्यात आला किंवा कधी अधिनियमित झाला असं विचारलंय. बघा परत एकदा प्रश्न कशाशी निगडित आहे? रोजगार. सिलेबस नुसार प्रश्न विचारलेत आयोगाने. आणि जर तुम्ही व्यवस्थित सिलेबसचा अभ्यास केलात तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची आहेत किंवा अभ्यास कसा करायचा आहे. दारिद्र्य आणि रोजगार हे 2 महत्वाचे घटक आहेत, मी आधीच सांगितलं होतं. आणि लक्षात घ्या, दारिद्र्य आणि रोजगारावर किमान 3 ते 4 प्रश्न 15 पैकी विचारलेत. किती प्रश्न विचारलेत? 3 ते 4 प्रश्न हे तुम्हाला रोजगारावर विचारलेले आहेत. आणि जर ते प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत तर तुम्हाला काही नाही, जे ट्रेडिशनल मटेरियल आहे किंवा जे पारंपरिक तुमच्याकडे माहिती उपलब्ध आहे तीच माहिती आपल्याला वाचायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा. प्रश्न असा विचारलाय की NREGA कधी पास करण्यात आला किंवा कधी अधिनियमित झाला? तर याचं उत्तर अगदी साधं सोपं आहे, सप्टेंबर 2005 मध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबर 2005 मध्ये हा कायदा पास करण्यात आला होता. आणि सप्टेंबर 2005 मध्येच या कायद्याचं अधिनियमित करण्यात आला. आणि त्यानंतर राईट टू वर्क याची मुव्हमेंट सुरू झाली. आणि MGNREGS नावाची स्कीम आपण पुढे सुरू ठेवली. बरोबर आहे. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. तेंडुलकर समिती सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात महत्वाची समिती आहे दारिद्र्यामध्ये. एकूण साधारणपणे जर आपण बघितलं तर दारिद्र्याची अभ्यास करणाऱ्या अंदाजे 15 ते 20 वेगवेगळ्या कमिटीज आतापर्यंत भारतामध्ये झालेल्या आहेत. आणि ह्या कमिटीजवर किंवा ह्या समित्यांवर 100% दरवर्षी प्रश्न विचारला जातो. यापैकी तेंडुलकर समिती सर्वाधिक महत्वाची समिती आहे. आता इथं प्रश्न फार इंटरेस्टिंग विचारलाय. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं शेकडा प्रमाण किती होतं असं विचारलंय. लक्षात घ्या, प्रश्न फार ट्रिकी आहे. तुम्हाला प्रश्न सोपा वाटत असेल पण प्रश्न ट्रिकी आहे. कसं रे सांगतो. खऱ्या अर्थानं जर तेंडुलकर समिती आपण बघितली तर ती 2003-4 मध्ये आलेली कमिटी आहे. आता या कमिटीनं खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा जी आकडेवारी घोषित केली ती 2004
2004 या वर्षासाठी घोषित केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतातील दारिद्र्याचं प्रमाण हे 37.2% होतं. कधी? 2004 मध्ये. आणि 2004 पासून ते 2011-12 मध्ये हे प्रमाण 37.2% कमी होऊन 21.9% झालंय. आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये 37.2% हा आकडा फिट बसलेला असतो. 2011ची आकडेवारी आपण इतकी गांभीर्याने बघतो का? नाही, कारण ज्या वर्षी कमिटी आली त्याच वर्षीची आकडेवारी आपल्या लक्षात राहते. आणि त्यामुळे प्रश्न विचारलाय कशाबद्दल? 2011-12 या वर्षाबद्दल. अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना मी भेटलोय त्यांनी हीच चूक केली. भरपूर जणांनी 37.2 हे उत्तर लिहिलं, पण खऱ्या अर्थानं उत्तर आहे 21.9. कारण ही आकडेवारी कुठली विचारलेली आहे? वर्ष महत्वाचं आहे, लक्षात घ्या. वर्ष आहे 2011-12. आणि या वर्षीची आकडेवारी आपल्याला काय सांगते? तर भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील राहणाऱ्या लोकांची संख्या ही 21.9% इतकी आहे. आता ही तेंडुलकर समिती इतकी का महत्वाची आहे? तर भारतामध्ये दारिद्र्य मोजणीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणारी आणि काही महत्वपूर्ण संज्ञा देणारी ही समिती आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आयोगाच्या कोणत्याही परीक्षेमध्ये ह्या समितीवर तुम्हाला प्रश्न नक्कीच मिळणार आहे. या समितीने एक अतिशय महत्वाच्या संकल्पना दिली होती, जिला उपासमारीची रेषा किंवा हंगर लाईन असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासलं, दारिद्र्य आणि बेरोजगारी, तर मला असं वाटतं तुम्हाला ह्या इथे विचारल्या येणाऱ्या 3 ते 4 प्रश्नांची उत्तरं सहज देता येणार आहेत. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्वाचा जो घटक PSI-STIच्या पूर्व परीक्षेमध्ये आहे तो म्हणजे लोकसंख्या. बघा, मी तुम्हाला जे आधी टॉपिक दिले त्याच्यावरच प्रश्न हे 2021च्या 4 सप्टेंबरला झालेल्या परीक्षेमध्ये विचारले आहेत. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर आपल्याला प्रश्न विचारलाय. 2000 साली जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आपण दिलं होतं त्याचं तात्कालिक उद्दिष्ट काय असं विचारलंय. लक्षात घ्या, कोणत्याही धोरणाची 2 प्रकारची उद्दिष्ट असतात. एकाला म्हणतो आपण तात्कालिक उद्दिष्ट, म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये जी साध्य करायची असतात, आणि सर्वसाधारणपणे येणाऱ्या 10, 15, 20, 25, 40 वर्षांमध्ये जी साध्य करायची असतात त्यांना आपण म्हणतो दूरगामी किंवा लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह. आता जर याच्यामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे देण्यात आलं होतं त्या धोरणामध्ये साधारण 3 उद्दिष्ट, ही तिन्ही उद्दिष्ट त्या धोरणाची आहेत. पण यापैकी जे आरोग्यांच्या पायाभूत सोयी सुविधांच्या गरजांची पूर्ती करण्याचं आणि मूलभूत प्रजनन आरोग्य सुधारण्याचं जे उद्दिष्ट आहे ते तात्कालिक उद्दिष्ट होतं. एकूण प्रजननाचा दर हा कमी पातळीमध्ये आणणे किंवा सर्व मुलांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे, ही दोन्ही काय आहेत? तर लॉंग टर्म उद्दिष्ट आहेत, दूरगामी उद्दिष्ट आहेत. तात्कालिक उद्दिष्ट काय? फक्त आरोग्याच्या पायाभूत सोयी सुविधांचा विकास किंवा पूर्ती करणे आणि मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे ह्याच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ओनली ए. 4 हे हा प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय संस्थांवर आपल्याला प्रश्न विचारले जात नाहीत असा PSI-STIच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक होरा असतो, पण हा होरा MPSCनं तोडायचं ठरवलंय. मागच्या 3 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालांवर हे प्रश्न विचारले जात आहेत. आणि आपला जो परकीय व्यापार ही जी संकल्पना आहे, ही परकीय व्यापाराची संकल्पना ही खास करून ह्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी जोडली गेलेली आहे. आणि याच्यामध्ये ऑक्सफॅमचा अहवाल, मी तर म्हणेल UPSCच्या दर्जाचा हा प्रश्न आहे. का? कारण UPSCच केवळ ऑक्सफॅमवर आतापर्यंत प्रश्न विचारतं. राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेमध्ये देखील आपल्याला ऑक्सफॅम अहवालावर प्रश्न विचारलेले नाहीयेत. आणि त्यामुळे PSI-STI मध्ये ह्या अहवालावर प्रश्न विचारणं म्हणजे मला असं वाटतं एक अतिशय ज्याला आपण म्हणतो ट्रेंड चेंज करण्याचं एक उद्दिष्ट हे डोळ्यासमोर ठेवून हा प्रश्न विचारलाय असं मला वाटतंय. आता याच्यामध्ये बघा, ऑक्सफॅम नेमकी संस्था काय आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती काय करते? जागतिक स्तरावर आर्थिक समस्या, आर्थिक असमानता आणि आर्थिक शोषणाविरोधी लढा देणारी संस्था म्हणून ऑक्सफॅमकडे बघितलं जातं. आणि दरवर्षी ह्या ऑक्सफॅमचा अहवाल प्रकाशित होतो. UPSC मध्ये आजपर्यंत अनेक वेळेस विविध प्रकारचे प्रश्न हे ह्या ऑक्सफॅमच्या अहवालावर विचारण्यात आलेले आहेत. पण PSI-STI मध्ये पहिल्यांदाच ह्या ऑक्सफॅमच्या अहवालावर प्रश्न विचारलाय आणि प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हा असमानते, आर्थिक विषमते संदर्भातला प्रश्न आहे. परत एकदा भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत हा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय आहे ते. ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा किती असं विचारलंय. याचं साधं सोपं उत्तर फॅक्च्युअल आहे, 73%. ऑप्शन 3. भारतामधील
1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा किती आहे? 73%. भारतामध्ये भीषणावह आर्थिक विषमता यामधून आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या प्रत्येक संस्थांचा अहवाल आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यासणं गरजेचं आहे. आणि आता बघूया शासकीय अर्थव्यवस्थेसंदर्भात विचारले जाणारे प्रश्न. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये दरवर्षी किमान 3 ते 4 प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे शासकीय अर्थव्यवस्था तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाशी संबंधित विविध प्रकारच्या संकल्पना. आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय बघा. अर्थसंकल्पामध्येच एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण अभ्यासतो ती म्हणजे केंद्र सरकारची थकीत देय किंवा थकीत देयता नेमकी किती आहे आणि ही थकीत देयता वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागली जाते आणि ह्या विभागणीवर प्रश्न विचारलाय. आता खाली बघा दिलंय आपल्याला खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही असं विचारलंय. आता मला एक सांगा, अंतर्गत कर्ज आहे ज्याला आपण म्हणतो इंटरनल बॉरोइंग्स किंवा इंटरनल डेब्ट, हे एक प्रकारे केंद्र सरकारचं कर्ज आहे. त्यानंतर बाजार कर्ज आहे. आरबीआय मार्फत ज्यावेळेस केंद्र सरकार बाजारपेठेतून पैसे गोळा करतं. आता हे पैसे गोळा करण्यासाठी ते काय इश्यू करतात? ट्रेजरी बिल्स, ज्याला आपण कोषागार विपत्रे असं म्हणतो. म्हणजे 1 देखील केंद्र सरकारची देयता आहे, 2 देखील केंद्र सरकारची देयता आहे, 3 देखील केंद्र सरकारची देयता आहे, ज्याला आपण लायबिलिटी असं म्हणूया. लायबिलिटी म्हणजे काय? एखादी गोष्ट जी मी आज घेतली आहे जी मला भविष्यामध्ये परत करणं गरजेचं आहे त्याला आपण लायबिलिटी असं किंवा थकीत देयता असं म्हणतो. तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेतलं तर ते तुम्हाला पैसे वापस करावे लागतात. तुम्ही एखाद्याकडून पैसे उधार घेतले, तुम्ही एखाद्याकडून पैसे उसनवारी घेतले तर ते तुम्हाला परत करावे लागतात. याला आपण म्हणतो थकीत देयता. आता थकीत देयतेमध्ये कशाचा समावेश होत नाही? तुम्हाला लोकांनी अनुदान किंवा मदत स्वरूपामध्ये दिलेला जो पैसा असणार आहे, कशाच्या स्वरूपामध्ये दिलेला? मदतीच्या स्वरूपामध्ये दिलेला किंवा अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिलेला जो पैसा आहे त्याचा समावेश आपल्याला थकीत देयतेमध्ये करता येत नाही. कारण तुम्हाला मिळालेली मदत तुम्ही परत वापस देणं अपेक्षित आहे का? नाही. त्याची परतफेड वेगवेगळ्या मार्गाने आपण करणं अपेक्षित आहे, पण तुम्हाला मिळालेले मदत कार्याचे पैसे हे तुम्ही वापस करणं अपेक्षित नाहीये. समोरच्याची देखील ती अपेक्षा नसते आणि त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे विदेशी मदत. म्हणजे विविध प्रकारच्या राष्ट्र आणि संस्थांकडून भारताला होणारी जी मदत आहे ती या ठिकाणी कशामध्ये? थकीत देयतेमध्ये येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी आजच्या ह्या लेक्चरमध्ये खास करून तुम्हाला एक अंदाजे एक अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम नेमका कसा आहे हे सांगायचा प्रयत्न केलाय. विद्यार्थी मित्रांनो, आता येऊया आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न परत एकदा शासकीय अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. आपल्याला माहिती आहे की दर 5 वर्षानंतर आपल्याकडे वित्त आयोग नेमला जातो आणि ह्या वित्त आयोगामध्ये विविध प्रकारच्या शिफारसी दिल्या जातात. तसंच 14वा जो वित्त आयोग नेमण्यात आला होता, या 14व्या वित्त आयोगाबद्दल हा शेवटचा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न काय आहे ते बघा. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन, ज्याला आपण FRBM ऍक्ट असं म्हणतो, याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचवलाय? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2003-2004 मध्ये हा FRBM ऍक्ट लागू करण्यात आलेला आहे, बरोबर. आणि हा FRBM ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन मागच्या 10 वर्षामध्ये झालं होतं आणि त्याचा एक मागोवा घेण्यासाठी म्हणून ह्या 14व्या वित्त आयोगाची नेमणूक त्यावेळेस केली गेली होती. आणि पूर्ण ह्या FRBM ऍक्टच्या चिकित्सा केल्यानंतर या 14व्या वित्त आयोगाने असं सुचवलं की FRBM ऍक्ट 2008 ची जी आर्थिक मंदी आली होती त्या कालावधीमध्ये त्याला आपल्याला फार मोठे बदल करावे लागले आणि ते बदल करत असताना सरकारला अनेक प्रकारच्या कसरती कराव्या लागल्या. तसं भविष्यामध्ये करायला लागू नये म्हणून त्यांनी सांगितलं की कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा पास करावा केंद्र सरकारने. FRBM ऍक्ट ऐवजी काय पास करावं? कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. म्हणजे कोणाची काय जबाबदारी असेल हे केंद्र सरकारने ठरवावं. तसंच 15व्या वित्त आयोगाने देखील FRBM ऍक्टला पर्याय सुचवलेले आहेत. तर येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतंय की आजच्या ह्या सत्रामध्ये आपण प्रामुख्याने सगळ्या घटकांचा अभ्यास कसा करायचा हे बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी येतो आमच्या सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारण 26 फेब्रुवारीला आपली PSI STI ची प्रिलिम्स एक्झाम होणार आहे आणि आपल्या सगळ्यांनाच या परीक्षेमध्ये यश मिळवण्याची नितांत गरज आहे. कारण मागच्या 2-2.5 वर्षापासून आपली मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर घसरलेली आहे आणि त्या स्थितीला कुठेतरी आपल्याला जर बदलायचं असेल तर या परीक्षेमध्ये 100% यश मिळवणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. आणि ह्या वर्षी ASOच्या आलेल्या जागा, यावर्षी STIच्या आलेल्या जागा, या सगळ्यांचा विचार करता मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी अगदी ज्याला आपण म्हणू शकतो झपाटल्यानुसार या परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे. या सगळ्या तयारीमध्ये आमची मदत व्हावी म्हणून एनलाइट फाउंडेशन
एजुआ आणि करिअर अँबिशन पॉइंट या 3 संस्था एकत्र येऊन आपल्यासाठी एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन येत आहेत, ज्याचे नाव आहे PSI STI ASO इंटिग्रेटेड बॅच. ही ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 मोड्स मध्ये आपण घेणार आहोत, पण प्रामुख्याने आमचा फोकस हा ऑफलाईन बॅचवर आहे. त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण मागच्या 1-1.5 वर्षाच्या अभ्यासानंतर असं लक्षात आलंय की बाबा ऑफलाईन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशो वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. लक्षात घ्या, या बॅचची सगळ्यात महत्वाची वैशिष्ट्य ते म्हणजे ह्या बॅचमध्ये असलेले प्राध्यापक वर्ग. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद, मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या आणि प्रथितयश फॅकल्टीज या कोर्सचा भाग असणार आहेत. याच्यामध्ये मी स्वतः अर्थशास्त्र आणि भूगोल हे 2 विषय घेणार आहे. आपल्याकडे नावाजलेले सर ज्यांची पुस्तकं हजारोंच्या संख्येने मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये जातात, प्राध्यापक सतीश वसे सर हे गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान हा विषय घेतील. त्याच्यासोबतच ॲडव्होकेट अतुल कुलकर्णी सर हे इतिहास हा विषय शिकवणार आहेत. त्याचप्रमाणे श्री बळीराम हवरे सर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, लक्षवेध पुस्तकाचे लेखक आणि महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडींसाठी मोठं नाव असलेली व्यक्ती, ते देखील आपल्याकडे चालू घडामोडींची लेक्चर्स घेतील. त्याच्यासोबतच श्री छत्रपती रणेर सर, अनिल नाईक सर, विजय सुरासे सर आणि सुमित काकडे सर, ही अशी आमची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टीम असणार आहे. आणि ही टीम आपल्याला येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये ASOचा कट ऑफ क्लिअर करून देण्यासाठी मदत करेल. नुसता PSI STI चा कट ऑफ आपल्याला क्लिअर नाही करायचा आहे, आपल्याला ASOचा देखील कट ऑफ क्लिअर करायचा आहे. आणि ह्या सगळ्या ज्या बॅचेस आहेत त्याचं एक सगळ्यात महत्वाचं फीचर ते म्हणजे ही बॅच तुम्हाला टेस्ट सिरीज सहित आणि पूर्ण विश्लेषणासहित दिली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 16 नोव्हेंबर पासून म्हणजेच येणाऱ्या सोमवारपासून आपण ही बॅच सुरू करतोय. माझी सर्वच विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी या बॅचचा जास्तीत जास्त फायदा करावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवावं. सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आज इथेच थांबतो. धन्यवाद.